गेल्या अनेक वर्षानंतर कोल्हापूरचे आमचे पत्रकार बांधवांना भेटण्याची संधी मिळालेली आहे। एका काळ तुमच्यासोबतच मी पत्रकारही होतो, आज एका वेगळ्या रोलमध्ये आलेलो आहो आणि आज येताना आम्ही सोलापूरमध्ये थांबलो होतो। सोलापूरच्या काही गावाचा जे संपर्क तुटलेला होता, जे लोक रिलीफ कॅम्पमध्ये होते, तिथे मी काही वेळ थांबलो। आमचे जे तिकडचे पदाधिकारी आहे ते काही वाटण्याचा कार्यक्रम करत होते, तर मीही लोकांना जाऊन फक्त विचारलं की आपल्याकडे काय आहे। ठीक आहे, जे लोक स्वतःहून जे करत आहे आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे की आज जेव्हा जेव्हा कुठेही अशा प्रकारची घटना घडतं किंवा दुष्काळ असू द्या किंवा अतिवृष्टीचं नुकसान जे झालेलं आहे ते सामान्य लोक धावून जातात मदत करण्यासाठी, ते आम्हाला तिथेही बघण्यात आलेलं आहे। ठीक आहे, माझ्या पक्षाचा असू द्या, कोणत्या सामान्य माणूस असू द्या, जे काहीतरी आणत होते, ती अपेक्षा सरकारकडून असते। आणि जेव्हा सरकार आज काय झालेलं आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नेत्यांचं जे आहे ते फक्त आपला दौराचा कार्यक्रम येत आहे। जेव्हा एका मोठा नेता दौऱ्यासाठी येतो तर तिथे कलेक्टर, तहसीलदार आणि सगळं मंडळी जे आहे ते त्यांच्या मागे राहायला पाहिजे प्रोटोकॉलप्रमाणे, आणि त्यांना ते तामझामही पाहिजे असतं। आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मोठे गप्पे मारतात की आपण देशामध्ये किती आपली चांगली टेक्नॉलॉजी झालेली आहे, IT मध्ये आपण किती पुढे आलेले आहे। मला असं वाटत नाही आहे की तुमचे नेते दौरे करण्यानंतर ते काही तो आम्हाला रिपोर्ट देणार आहे। तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गूगल मॅप काढलं आणि स्क्रीनवर बघितलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, छोटा गाव का असू ना तिथे काय परिस्थिती आहे ते तुम्हाला ते गूगल मॅप्सवर ते तुम्ही बघितलं असतं। पण तुम्ही आता जे टाईम बाय करत आहे ते टाईम कशामुळे बाय करत आहे, काय कारण आहे की मदत देण्यासाठी सरसकट मदत पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी आहे, आमचीही तशी मागणी आहे आणि खूप सारे पक्षांनी अशी मागणी केलेली आहे की सरसकट तुम्ही काय देणार आहे याच्या बाबतीत ते एक कॅबिनेट मीटिंगमध्ये ते सगळं चित्र बघून ते निर्णय घेऊ शकतं, पण का घेत नाही आहे हे आश्चर्याची बाब आहे। आणि जितकं तुम्ही टाईम बाय करणार आहे, सोशल मीडियावर मी अनेक असे क्लिप्स बघितलेले आहे की आम्ही आत्महत्या करण्याचा काही शेतकरी प्रयत्न करत आहे, लोक त्याला हे करत आहे, रोखत आहे की नाही करायचं। तशी वेळ येऊ नये। कोणत्याही एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला किंवा आत्महत्या झाली तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते सरकारची असणार आहे। म्हणून आमची विनंती आहे की आता हे दौऱ्याचे आपले जे कार्यक्रम आहे ते रद्द करा, मुंबईला सगळ्यांना बोलवा आणि आपल्या आमदार, खासदार, नेत्यांकडून तुम्ही सगळं माहिती गोळा करा आणि लवकरात लवकर याच्या बाबतीत निर्णय घ्या। कर्जमाफीची अपेक्षा आहे ती शेतकरी करताना या सगळ्या परिसरातले पाहायला मिळतात। नुसतं आश्वासनं सरकार देते, इम्प्लिमेंटेशन काही होत नाही। तुम्ही म्हटलं तसं आत्महत्येकडे शेतकरी मग वळेल, भीती वाटते का? काय आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे नाही का, आज न्यूजपेपरच्या छोट्याशा जे संक्षिप्त बातम्या असतं ना त्याच्यामध्येही मला वाटत आहे की ते पण आता संपलेलं आहे की शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सामान्य बात हे आहे। बहुतेक न्यूजरूममध्ये ही चर्चा की कोणत्या गावामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे तर आपण त्याची बातमी करू का, आणि केलं तर ते संक्षिप्तमध्येही करणार आहे की या गावामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हे खरी गोष्ट आहे की देशामध्ये आजही आपण महाराष्ट्राला काहीही म्हणा की आपला इतकं ॲडव्हान्स डेव्हलप्ड स्टेट झालेला आहे, पण देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होत आहे तर आजही याच महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये की आम्ही हे करणार, देणार, स्टडी करत आहे, रिपोर्ट मागवत आहे, अरे कशाला तुम्हाला कळत नसेल तर आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला दाखवते गुगल मॅपवर की कोणत्या गावामध्ये कशी परिस्थिती आहे, कोणत्या गावाचा संपर्क तुटलेला आहे। तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन बोटमध्ये जाऊन मग 4-10 मीडियावाल्यांना घेऊन जाऊन हे सगळं नाटक आणि नौटंकी करण्याची वेळ संपलेली आहे। आता शेतकऱ्यांना सरसकट लवकरात लवकर जे पाहिजे मदत
ते मदत कधी घोषणा करणार आहे याच्या बाबतीत बोला. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, इतके सारे नेते मंडळी. तुम्ही जी मदत केली त्याच्यावरून ट्रोल केलं जाते. तुम्ही साहित्य वाटला दिखाव्यापुरतं आणि परत घेऊन गेला अशा पद्धतीने काय केलं? सकाळी तुम्ही सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये जे काही साहित्य पक्षाच्या वतीने वाटण्यात आलं म्हणजे विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की फक्त दिखाव्यासाठी ते सगळं केलं गेलं कारण 2 किट वाटले आणि अच्छा अच्छा त्यानंतर अच्छा नाही 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 माझे जे एक सेकंड माझे सोलापूरचे ते जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी अनेक दिवसापासून त्यांच्या अनेक गावामध्ये, मी आज येणार होते, मलाही माहीत नाही होता की या गावामध्ये त्यांचा हे वाटण्याचा कार्यक्रम होता. आता जेव्हा मी गेलं तर मी जास्त वेळ तिथे थांबलं नाही, कारण इतके सारे मीडिया लोक होते. पहिलेही लोक जे आहे ना तू खूप त्रस्त आहे, म्हणजे इतकं अटेन्शन त्यांच्यावर. तर मी त्यांना विचारलं, त्या अधिकाऱ्यांना विचारलं की काय इथे आहे. तर त्यांनी सांगितलं की सर जो आम लोग है वो ला ला के कुछ ना कुछ दे रहे हैं. आमच्या माणसानेही दिले. आम्ही जेव्हा रस्त्यात येत होतो तर त्यांना एक फोन आला की 2 सरपंच जे होते दुसऱ्या गावाचे, त्यांना हे वाटलं की फक्त या गावाला कशाला देतात, आमच्या गावालाही चला करके. तर ते गाडी दुसऱ्या गावाला घेऊन गेले ते. मग त्यांचं भांडणं सुरू होतं गाडीमध्ये की कशाला आपण या गावाला दिलेले आहे, आपण या गावाला देऊ आणि दुसरी गाडी उसमे. पण ते काहीतरी असं झालेलं आहे, याचा अर्थ हे नाही आहे. बघा, असा वेळी कोणीही माणुसकीच्या दृष्टीने काम करणार आहे आणि आमच्याकडून तर तुम्ही अपेक्षा करूच नका की आम्ही फक्त असं हे करण्यासाठी. मी तर हातही लावत नाही होतं उसमे. माझ्या जेव्हा आम्ही काम करतो ना की मतलब कुठल्याही प्रकारचा गाजाबाजा करून करत नाही आहे. तर हे जे आहे, कोणीतरी विरोधक असेल की आम्ही तर गेलो नाही तिथे मदत करण्यासाठी, ते MIM पक्षाचे लोक आले मदत करण्यासाठी, तर काहीतरी त्यांच्याकडून काढायचं म्हणून त्यांनी दिलं. आणि मी काय वापरणार आहे का ते? कोण वापरणार आहे? त्यांच्यासाठी चांगलं होतं, पण तिथे काही 2-3 सरपंचामध्ये काहीतरी हे झालं म्हणून ते गाडी तिथून गेलेली आहे. आपण त्याच्या बाबतीत सविस्तर चौकशी करा, आपल्या रिपोर्टरला विचारा, आम्ही तुम्हाला नाव सांगतो की कोणते सरपंच होते. तुमच्या म्हणजे ह्या त्याच्या बाबतीतच असं नाही पण एकूणच वेगवेगळ्या पक्षांच्याकडनं किंवा जे काही मदतीचं ओघ तिकडे सुरू आहे कोणी त्यावरून फोटो देखील लावतंय आता- का? त्यावरून देखील असं राजकारण सुरू झालेलं आहे. त्याच्यावर फोटो लावणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं श्रेय घेणं अशा पद्धतीचे देखील प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळते. अशा सगळ्या संकट काळामध्ये हे कितपत योग्य आहे? मी स्वतः माझा व्यक्तिगत मत हे आहे की आपण जेव्हा मदत करतो तर आपण राईट हँडने मदत करणार असेल तर लेफ्ट हँडलाही याची जानकारी होऊ नये. म्हणजे एक कहावत है ना उसके अंदर कि आप दाएं हाथ से मदत कर रहे हैं तो बाएं हाथ को भी पता नहीं चलना चाहिए. म्हणजे आपणही बघितलं असेल आणि आपणही छापले असेल की 6 केळी घेऊन हस्पतालमध्ये जाऊन कोणाचा वाढदिवस साजरा करण्याचा किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये असं गरीब पेशंटांना 6 केळी वाटप करताना फोटो काढायचे आणि ते छापून आणायचे. हे मदत नाही आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत नाही आहे. माझ्या पक्षाच्याही म्हणजे त्या गाडीवर होतं स्कंदर, मी पण स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा वेळी कोणीही आपला, मी माणूस म्हणून तिथे गेलो होता, मी MIM पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने नाही गेलो होतो. कोण हे मदत घेणार आहे हेही मला माहीत नाही आहे आणि तसाहीच करायला पाहिजे मला असं. पण सगळ्यांचं आपला दृष्टिकोन वेगळं असतं. MIMच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 200 शाखा होणार या संदर्भात एक प्रेस झाली होती. त्या खरंच शाखा होणार आहेत का? कारण शाखा काढण्याला सुद्धा विरोध आहे, तुमचं कार्यालय काढण्याला सुद्धा विरोध आहे. तुमचा पक्ष एवढा मोठा तुम्ही बळकट करायला निघालाय, परंतु दरवेळेला MIMचं नाव आलं की कोल्हापूरमध्ये सगळीकडे बंदोबस्त तैनात केला जातो आणि वातावरण टाईट होतं. हे जे माझे अध्यक्ष आहे ना पार्टीचे, जे खासदार आहे, ते लोकसभेमध्ये बसतात आणि त्यांना 3 वेळा बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड, ज्याला आपण टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, त्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मध्ये बसणारा त्याला उत्कृष्ट खासदाराचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मलाही आश्चर्य वाटले जेव्हा मला असं सांगण्यात आलं, जेव्हा मी कोल्हापूरच्या जवळ होतं, की काही संघटन जे आहे विरोध करत आहे. मी म्हटलं आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल, ज्या संघटनातले बहुतेक नसणार शिकलेला, तर कोणीही एक त्या स्टेजवर या, आमच्या स्टेजवर या, आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशा प्रकारे आमचा विरोध करत आहे. आमच्या पक्षाने जेव्हा ऑपरेशन सिंदूर होता, तेच असदुद्दीन अवैसी
जगात फिरले, मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन की कशा प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या देशावर करत आहे, सामान्य लोकांना कशा प्रकारची त्यांची हत्या करत आहे, हे मुस्लिम देशामध्ये जाऊन सांगणारा एक पक्का भारतीय म्हणून असदुद्दीन अवैसीची ओळख. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला, आजही आमचा विरोध आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण एक एशिया कप तुम्ही आणलं, त्याचा विरोध आम्ही केलं होतं आणि त्याचं कारण एक होतं की आम्ही ते क्रिकेट टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. मग मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हे सांगण्यात आलं होतं कि ऐसा बाइट दिया कि हम मैच जीतने के बाद हमने हाथ नहीं मिलाए. मग बॉलिंग करताना डोळे झाकले होते का? कॅच पकडताना हे नॉनसेन्स जे हे होतं ना, सगळ्यांना आनंद झाला, जिंकलं, पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे, फक्त पैशासाठी. कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण बीसीसीआय ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कि नहीं बीसीसीआय को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. हम बीसीसीआई को, हम आईसीसी को हम कन्विंस करे होते, इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहां पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके. पण खेळलं तुम्ही. आणि आज महाशयने सुना असा स्टेटमेंट केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, आपण जिंकणारच. ऑपरेशन सिंदूर ची तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब. हे खेळ आहे, कोणी खेळणार, जिंकणार, कोणी पण ऑपरेशन सिंदूर कशामुळे झाला? सामान्य असं लोक काश्मीरमध्ये फिरत होते, आतंकवादी चलत चलत आले, टहलते टहलते हुए आए, धड़ाधड़ मार दिए, निकल के चले गए. काल तुम्ही त्या परिवाराचं काय हे होतं हे समजा की त्यांच्या घराच्या शेजारी जेव्हा फटाके वाजवत होते की आपण सेलिब्रेट करत आहे की आपण पाकिस्तानी, ज्या परिवारातले लोक आपले जीव दिलेले आहे त्या घटनेमध्ये, त्यांच्यावर क्या बीत रही होंगी उनके ऊपर, आप सोचिएगा. तुम्ही अनेक टीव्ही शो मध्ये डिबेटला जाता म्हणून हा प्रश्न विचारतो की केरळमध्ये, आता कोणी बोलवत नाही मला. केरळमध्ये भाजपचे एक प्रवक्ता आहेत पिंटू महादेव यांनी एका टीव्ही शो मध्ये काल राहुल गांधींना छातीत गोळ्या घालेल अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं आहे. अशा टाईप मध्ये नॅशनल टेलिव्हिजनवरचं वक्तव्य तुम्ही कसं काय आहे की म्हणजे मला काही आश्चर्य वाटत नाही. म्हणजे तुम्ही एक टीव्ही स्टुडिओवर, ज्या माणसाचं नाव मी ऐकलं नाही आहे, तुम्ही सांगत आहे यांनी केलेलं आहे, जेव्हा लोकसभेमध्ये एक सत्ताधारी पक्षाचा खासदार मुसलमानांना उद्देशून जेव्हा पंतप्रधान बसलेले आहे, जेव्हा स्पीकर त्या कुर्सीवर बसलेले आहे, तेव्हा त्यांना ते ए लांडे, ए कटवे, ए मुल्ले, ए ते आतंकी, त्या लोकसभेमध्ये बोलणारा खासदाराला कोणी रोखलं नाही. ज्या विधानसभेमध्ये आपण सगळे पक्ष कोणीही असू द्या, आपण कायदे बनवायला तिथे चाललेले आहे, त्या विधानसभेमध्ये मारामारी होत असेल तर एका टीव्ही स्टुडिओमध्ये कोणीतरी असं बोलत असेल तर काय त्याचं हे ओव्हरऑलच असं एक सिच्युएशन निर्माण झालेलं आहे की त्याच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील ओबीसी हे दोन समाजामध्ये किंवा एकूणच समाजामध्ये ध्रुवीकरण करत आहे, त्यांनी ते थांबवणं गरजेचं आहे अशा पद्धतीने वक्तव्य. मी माझी गाडी पाठवतो सतेज पाटील साहेबांकडे, त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो, तुम्ही आमच्या स्टेजवर या,
किंवा तुम्ही एक आयोजन करा. ओवेसी साहेब नाही तर इम्तियाज जलील तुमच्यासोबत बसायला तयार आहे. सगळं पत्रकार मंडळी पण बसतील. तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे करके, तर मलाही कळेल. मला एका चॅनलने आता हे केलं, फोनो केलं, तर मी म्हटलं तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे. काहीतरी कारण असायला पाहिजे ना भाई, की या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहे. कशामुळे? आणि आम्ही सकाळी हिंदुत्वादी संघटनांशी बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचे एकतर 6 वक्तव्य येतात. काय नाही असं तासभर पोलीस बाजूला करा, मग हिंदुत्वादी संघटनांना आम्ही बघतो, अशा पद्धतीची दादा वक्तव्य आहेत. काय आहे की तासभर नाही आहे, ते 15 मिनिटाचं आहे. ते जे वाक्य होतं ना ते कधीचं होतं? 2012. आपण 2025 मध्ये आहे. हो, त्यांनी केलं होतं. आणि एकमेव अकबरुद्दीन अवैसी असं नेता होतं की ज्याला या वक्तव्यावरून जेलमध्ये पाठवण्यात आले होते, जेलमध्ये. आता त्याच्यापेक्षा भयानक वक्तव्य मी दाखवू की ज्याच्यावर साधा FIR रजिस्टर करण्यात. आता पोलीसवाले आले होते नोटीस द्यायला, त्यांनाही दिले आणि मलाही दिले की हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही. मी म्हटलं की मग स्टेजवर दाखवू का मी कोण कोण लोक काय काय बोलतात आणि आपण गप्प बसतात त्यावेळी. सगळं नियम आमच्यासाठी. तर हे जे 2012चा संपलं ना, 2025 मध्ये आहे. आणि ते भाऊ आले का, त्यांचे मोठे बंधू आले ना, त्यांच्या बाबतीत काहीतरी बोला ना की यांनी असं बोललं होतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे. त्या माणसाला शिक्षा झाली होती, कोर्टाने शिक्षा दिली होती आणि नंतर केस चालला आणि कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. आता तुम्ही तेच 100 वर्ष हेच चालणार की त्यांनी असं म्हटलं होतं. आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचे भाषण कसे होते, प्रवीण तोगडियाचे भाषण कसे होते. हे इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन तयार झालेले आहे ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. हे अहमदनगरमध्ये ते कोण छोटासा ते जे आहे ते काय बोलतात म्हणजे एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही, बोलणार नाही. आम्ही जास्त महत्व देत नाही. कोण एकीकडे हा सगळा आयलो विरोध मोहम्मद होत म्हटलं असताना तर एकीकडे हा विरोध होत असताना तुम्ही सकाळीच एक प्रतिक्रिया दिली, ज्या प्रतिक्रियेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव देखील निर्माण होऊ शकत होता. कारण तुमच्या कोणाच्या बापाचे हे कोल्हापूर नाही, ती कोण घाणेरडी लोक आहेत असं देखील त्यामध्ये वक्तव्य. आणि या सगळ्या वक्तव्यामध्ये एकीकडे अशा पद्धतीनं विरोध होत असताना अशा पद्धतीत जसं जहाल वक्तव्याचा मुद्दा समोर येतो. काय बोलू मी. हो सन्मान्य सदस्य साहेब, तुम्ही विरोध करत आहे, तुमच्यात खूप खूप धन्यवाद करते. या देश कुणाचा बापाचा नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सांगतो, या देशामध्ये राहणारा सगळं जाती धर्माच्या लोकांचा हा देश आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज ही इतकंच त्या देशावर त्यांचाही अधिकार आहे. आणि तुम्ही विरोध करत असेल तर तुम्ही मला सांगा की इम्तियाज जलीलचा किंवा असदुद्दीन अवैसीचा या कारणाने आम्ही विरोध करत आहे. अरे कोणीही चिल्लर चाल्लर उठतो, पोलिसांकडे जातो आणि त्यांना माहीत आहे की आपण पोलिसांकडे जाऊन असं मेमोरंडम दिल्यानंतर बाहेर एक 25 मीडियावाले उभे आहे, एक नवीन नेता तयार होतो काहीतरी घाणेरडं बोलून. निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिमांचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला जातो, परंतु आजही या महाराष्ट्रात मुस्लिमांना मुस्लिम नेता नाही. म्हणून तुमच्या समोर कोण बसलेलं आहे? साहेब तुम्ही मर्यादितपणे हे काम करताय. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना नेता नसल्यामुळे त्यांची अवस्था सैरभैर झालेली आहे. नाही आम्ही प्रयत्न करत आहे की कोल्हापूरमध्ये असू द्या, सोलापूरमध्ये असू द्या, पण महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता आहे आणि एक सेन्सिबल लिडरशिप. असदुद्दीन अवैसी साहेबांचं एकच स्वप्न आहे की आमच्यामध्येही काही लीडर्स तयार होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारचे जे संघटनाच्या बाबतीत त्यांनी बोललेलं आहे ना उसके अंदर, तशा प्रकारचे लोक नाही. काही सेन्सिबल लिडरशिप जे आहे ना ते तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. 10 वर्ष MIM ला कोल्हापुरात बंदी, महाराष्ट्रात बंदी, हेच ऐकत आलोय. कोणी केलं? नाही बंदी म्हणजे यायला बंदी, एंट्रीला बंदी. नाही साहेब, तुम्ही बंदी केलं तरी येतो ना आम्ही. तुम्ही आज आलाय हो. कोल्हापूरची महानगरपालिकेची निवडणूक यावेळी मला लढणार आहे का तुम्ही? कोल्हापूर नाही साहेब, मी माझा एक स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने की आम्ही यावेळी महाराष्ट्राचे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे.
ते महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे. कारण आम्हाला हे दाखवायचं आहे की ज्या पक्षाच्या बाबतीत असं बोलायचं की नाही एका खासदाराचा ते पक्ष आहे, हैदराबाद पुरता मर्यादित आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल की आमचे जिल्हा परिषदचेही सदस्य जिंकून येणार आहे आणि पंचायत समितीचेही सदस्य आमचे गावागावामध्ये आमचे. पण ह्याचा जो फायदा आहे नाही आता काय आहे साहेब की आम्ही अनटचेबल आहे सर. आम्हाला कोणीही टच करायला तयार नाही वंचित आहे. म्हणता ना की भाजपच्या विचारसरणी सोडून इतर सगळे आम्हाला चालतात. तुम्ही वंचित बरोबर काम केलेलंच आहे, तर तसं काही शक्य होईल का? नाही आता काय आहे की त्यांचे जे प्रमुख आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आम्ही MIMशी युती करणार नाही आहे. ठीक आहे, त्यांचा निर्णय आहे, आम्ही त्याचा आदर करतो. पण याचा अर्थ हे होत नाही आहे की आज मी चॅलेंज करतो, MIM पक्ष एकटा लढायला तयार आहे. भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या लढण्यास तयार आहे का? तुम्हाला हे याची क्रचेसची आवश्यकता कधी पड़तं? जेव्हा आपण कमजोर असताना कि कोई तो भी यार एक आध पार्टनर अपने को चाहिए साथ में करके, उसमें लड़ो, आप भी लड़ो और हम भी लड़ते हैं, देखा जाएगा. घोड़ा मैदान सामने रहेगा, फिर देखा जाएगा. लेकिन हर कोई बड़ी बड़ी पार्टियां जो है, उद्धव ठाकरे राज ठाकरे को मनाने में लगे हुए हैं. राज ठाकरे के घर के ऊपर देवेंद्र फडणवीस साहब बार बार जाके है तो पहुंच जा रहे हैं कि कर मत दोस्ती, मेरे हालत खराब हो जाएगी करके. तो ये सब जो चल रहा है ना, ये खौफ का माहौल है, डर का माहौल है. राज्यात ज्या ठिकाणी आपण गेल्या निवडणुकीत वंचितवर अशी टीका झाली की भाजपची बी टीम म्हणून वंचित काम करते, अशी गेल्या निवडणुकीत टीका झाली. आता सुद्धा आपल्यावर सुद्धा टीका होती की तुम्ही बी टीम भाजप टीमने काम करताय, म्हणजे काय त्यात काय तथ्य आहे का? आता सर मला असं वाटतं तिथं मतांचं पोलरायझेशन होतं, अशा प्रकारचा एक ठोकताळा बांधला जातो, तशा प्रकारचा आरोप केला जातो. आणि MIM आली की भाजप काँग्रेसची परंपरागत वोट बँक जी आहे ती दिली होते आणि त्यामुळे तिकडे पराभव होतो. यालाच धरून एक प्रश्न, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपण सगळीकडे लढणार असेल तर त्याचा फायदा भाजपला होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं. त्याबद्दल पण स्पष्ट करा. मी माझ्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेऊ, माझ्या पक्षाच्या वाढवण्यासाठी मी काम करू की माझ्यामुळे कोणाला फायदा होतं, कोणाला नुकसान होतं, घाटा होतो. सर्व पक्ष आहे रजिस्टर्ड, इलेक्शन कमिशनमध्ये MIM पक्ष रजिस्टर्ड आहे. आता नहीं हमने लड़ना ही नहीं तो हमने गोट्या खेळते रहना, हमने सिर्फ मी ओवैसी साहेब फक्त गोट्या खेळायचं काम राहिलेलं आहे. पक्ष लढायचंच नाही आम्ही. देखिए म्हणजे मी कुणाला पाडलं होतं आमदारकीमध्ये, कोणाला पाडलं होतं आमदार जेव्हा निवडून आलं होतं तर तेच भारतीय जनता पार्टीला पाडलं होतं, शिवसेनेला पाडलं होतं. खासदार जेव्हा निवडून आलं तेच भाजप आणि शिवसेनेच्या कंबाईंड कॅन्डिडेटला पाडलं होतं. आणि आताही माझा जे पराभव झालेला आहे, कोणाचा विरोध झालेला आहे, कोणाचा विरोध झालेला आहे, तेच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्याच्या विरोधात मी पराभव झालो, फक्त 2000 मतांनी पराभव झालो माझा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी कोणाला पाडण्यासाठी असं असलं असतं तर मी गेलं होतं ना कुठेतरी कोणाच्याही विरोधात उभे राहिलं असतं. ऐसा नहीं है. देखिए मतलब ये सवाल जो है ना, अब मेरी रिक्वेस्ट है मीडिया वालों से, ये सवाल के ऊपर अब बंदी लगा दीजिएगा करके, क्योंकि मैं राजनीति में आने के बाद से कम 500 मरतबा इसका जवाब दे चुका हूँ. उसमें हर प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकार का फर्ज होता है ये पूछने का कि तुम बीजेपी की बी टीम है क्या. आय लव्ह मोहम्मदचा एक विषय आता परत पुढे आलाय, कॅम्पेन चालू आहे. कॅम्पेनिंग चालू आहे, तर यामुळे काय परिणाम होईल एकूणच समाज जीवनावर असं वाटतं? देखिए मैं याचं उत्तर मी हिंदीमध्ये देऊ इच्छितो. कारण काय आहे की हे देशभर मध्ये याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहे. जी घटना कानपूरमध्ये घडली होती ते निंदनीय आहे. आपण प्रेमाच्या बाबतीत बोलत होते आणि मी कोणाशी प्रेम करणार आहे हे माझ्यावर आहे. आणि प्रॉफेट मोहम्मद जे आहे ते जगासाठी त्यांनी संदेश दिलेला आहे, माणुसकीचा संदेश दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तुम्ही त्यांना मानणार नसेल, पण मेरी एक ईमानदारी से एक ये है कि किसी भी धर्म गुरु, किसी भी धार्मिक जो भी बड़े होते हैं उनके खिलाफ इस तरह की हरकत करना, जो आज हमें अहमदनगर के अंदर पता चला कि किसी ने रंगोली बना के वहाँ पे आई लव मोहम्मद लिख के ये किए हैं करके, मैं आपके ज़रिए
तमाम नौजवानों से ये अपील करना चाह रहा हूँ कि आप ये मत समझिएगा कि अगर किसी ने ये कहा कि आई लव मोहम्मद और किसी ने उसका विरोध किया तो उनकी शख्सियत के ऊपर कुछ फ़र्क पड़ता है करके। जो लोग बड़े हैं वो बड़े ही रहते हैं उसमें। हाँ? आप जिसको मानते हैं, आप अगर भगवान राम को अगर मानते हैं तो आपको मानने का पूरा अधिकार है। आई लव भगवान राम आपको लिखने का अधिकार है इस देश के अंदर। हाँ? और कोई ने किसी ने भी निकालना नहीं चाहिए। मैं अगर कोई गाली अगर लिख रहा हूँ किसी के बारे में तो आप उसका विरोध करिए, लेकिन अगर मैं ये कह रहा हूँ कि आई लव मोहम्मद तो इसके अंदर क्या गुनाह था कि जिसकी वजह से आज उसको इस तरीके का बहू बना दिया गया है कि मानो कोई वो एक आतंकी एक शब्द का इस्तेमाल किया जा रहा है करके उसमें। मतलब ही इज एव्हरीथिंग फॉर द मुस्लिम कम्युनिटी। मुस्लिम समाजासाठी प्रेक्षक मोहम्मदपेक्षा कोणीही मोठं नाही आहे। ते सर्व आहे आमच्यासाठी। आणि तुम्ही असं सांगत असेल की नाही तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही आहे, तर हे कुठे चाललेलं आहे? आणि हे प्रवृत्तीचे कोण लोक आहे जे अशा प्रकारचे कृत्य करत आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा? म्हणून मी लोकांना हे खासकर से मैं नौजवानों से अपील करना चाहूँगा कि आपको अगर ये बताना है कि आई लव मोहम्मद, तो मोहम्मद ने आपको, प्रॉफेट मोहम्मद ने आपको जो जो बातें बताई है कि एक इंसान के तौर के ऊपर कैसा जीना है करके, तो आप अपने अमाल के ज़रिए उसको बताइएगा। ये मत बोलिएगा कि साहब मैं तो मोहम्मद साहब के बताए हुए रास्तों पे चल नहीं रहा हूँ, लेकिन मैं उनको आई लव मोहम्मद लिख के है तो अपना फ़र्ज़ निभा रहा हूँ करके। तो ये मत करिएगा उसमें। उन्होंने जो रास्ते पे बताए हैं, जो देखिए जो भोंकने वाले हैं वो भोंकते रहेंगे, जो फजूल के कामा करने का है, और ये वही लोग हैं साहब, ये वही लोग हैं जो इस तरह की जो हरकतें कर रहे हैं, उनके पास नौकरियां नहीं है। तो मोदी जी ने बहुत अच्छा एक काम किया हुआ है। हिंदुत्व का इतना डोज पिला दिया गया है नौजवान लड़कों को कि हर चीज़ के अंदर उनको ऐसा लगता है कि कुछ ना कुछ तो भी अपने को इसमें से निकालने का है करके, और सड़क के ऊपर आ जाए, रास्ते के ऊपर। आप देखिएगा कि आज महाराष्ट्र के अंदर जो हालात तैयार किए जा रहे हैं ये बहुत ही चौंकाने वाले हैं, और मतलब स्कैरी पिक्चर होता जा रहा है कि आप इतना समाजों के बीच में दरारें पैदा कर दे रहे हैं। और पहले तो आपको सिर्फ ऐसा लगता था कि भाई हिंदू और मुसलमान करके अपनी राजनीति की रोटियां सेक ले करके, अब हिंदू और मुसलमानों के साथ आपने मराठाओं और ओबीसी को भी लगा दिए हैं। फिर मराठा और ओबीसी के साथ है तो आपने है तो धनगरों को भी खड़ा कर दिए है कि आप इनसे लड़ लो, ओबीसी को ये कर दिए है कि आप इनसे लड़ लो, बंजाराओं से लड़ लो, आदिवासियों से लड़ लो करके। तो ये जो है ये देश के लिए बहुत घातक है, हम समझते हैं। तुम्ही शाहूंच्या भूमिकेत आहे, तुम्ही आता जी काही वक्तव्य केली ही पूर्वी देशामध्ये कधी घडली नव्हती। आता आई लव मोहम्मदचा मुद्दा येतोय, गरब्याला मुस्लिमांना प्रवेश बंदीचा येतोय, लव जिहादचा मुद्दा येतोय, नेमकं काय देशामध्ये चाललंय? नहीं, मैं बताया ना की बहुत स्कॅरी पिक्चर है। आणि विशेषकर मला तर आश्चर्य हे वाटलं की मी आज कोणाच्या धर्तीवर आलेलं आहे। मी छत्रपती शाहू महाराजांचा, आणि हे जे लोक जे माझ्या मित्रांनी सांगितलेले तुम्ही सांगितलं त्याच्या बाबतीत काय बोला मैंने चिल्लर तुम्हीच त्यांना बोलला होता. काय बोला मी? फालतू लोकांना हा पुन्हा बोलतो, ते फालतू लोक जे आहे ना, हे फालतू लोकांनी कृपा करून छत्रपती शाहू महाराज कोण होते आपण ने वाचलं नसेल तर माझ्याकडे पुस्तक आहे, मी वाचलेलं आहे छत्रपती शाहू महाराज कोण होते। त्या शाहू महाराजांची धर्तीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही हिंदू मुसलमानचा वाद निर्माण करत आहे। त्यांची शिकवणी काय होती, त्यांनी काय कार्य केले होते, आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक जेव्हा तयार होतात तर किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आपण विचार करू शकतात। एकंदरीत हा देश संविधानावर चालला आहे असं वाटतंय का? आपको लगता है क्या सर? आपको लगता अगर होगा, आपको नहीं लगता है इसीलिए आपने ये सवाल किए हैं। अगर चल रहा होता तो आपने मुझसे ये सवाल नहीं किए होते। उसमें संविधान की धज्जियां उड़ाने का काम अगर कोई कर रहा है तो इस वक्त हुकूमत चाहे वो महाराष्ट्र की हो या केंद्र के अंदर हो, ये इनका संविधान से कोई लेना देना नहीं है।
ये सिर्फ जाति जाति समाज समाज के बीच में दरारें दीवारें पैदा करके अपनी राजनीतिक रोटियां सेकने का काम कर रहे हैं। भुमरेंच्या जमिनी संदर्भात भुमरेंच्या जो ड्रायव्हर एक सेकंड, इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतात ते जमिनीच्या बाबतीत. त्यांना जोडून आहे धर्म रस्त्यावर उतरला म्हणून सगळं सुरू आहे असं वाटतंय. धर्म प्रत्येकाचा धर्म रस्त्यावर दिसतोय आज. त्याच्यामुळे होते कारण बाबा कोणी आणलं साहेब? सांगितलं होतं की धर्म आपल्या दरवाजाच्या आतमध्ये ठेवा. त्याचं कोणीच पालन करत नाहीये. साहेब, एक खूप अंग्रेजीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जेव्हा लोक आपल्या राईट्स मागायला जातात ना, तर त्यांना आपण देऊ शकत नाही ना, आणि जेव्हा आपण त्यांना त्यांचे राईट्स देऊ शकत नाही ना, तर आपण त्यांना काय परोसतो? धर्म परोसतो, द्वेष परोसतो आपण. धर्माचा द्वेष पसरण्याचा काम आपण करत आहे. हे कुणाच्यामुळे झालेलं आहे? या देशामध्ये आपल्यालाही माहीत असेल, आपणही हे सेलिब्रेट केलं असेल की आज जेव्हा नवरात्रीमध्ये अशा प्रकारची बातम्या तयार होतो आणि ते टेलिव्हिजनच्या मेन हेडलाईनमध्ये येतं की दांडियामध्ये एका समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे. आम्ही पण जायचं, आमच्या शाळेच्या कॉलेजच्या दिवशी आम्ही पण जायचं, आम्ही खेळायचं. कधीही आम्हाला वाटलं नाही होतं की म्हणजे याच्यामध्ये काही धर्माचा संबंध आहे. सगळे लोकांनी केलेले आहे आमच्या कॉलेजमध्ये. पण असं का झालेलं आहे की मागच्या 10-15 वर्षामध्ये अशा प्रकारचे नाही फेस्टिवल्स म्हणजे त्या फेस्टिवल म्हणजे त्यांचंच आहे, आपलं काही देणं घेणं नाही आहे. तर हे जे सगळं चाललेलं आहे हे काही जाणून बुजून, कारण त्यांना माहीत आहे की एका समाजाच्या विरोधात आपण भयाची एक अशी सिच्युएशन तयार केली तर आपलं काम सोपं होणार. तर आज अशाच प्रकारचा उद्योग सुरू आहे की एका समाजाच्या विरोधात इतकं लोकांमध्ये हे विष पसरण्यात आलेला आहे की युवा पिढी ही त्याच्या बळी पडत आहे. आणि दुर्दैवाने जे शिक्षित लोक आहे, जे कधीही त्यांना जाती धर्माचं काही देणं घेणं नाही होतं, ते शिक्षित लोकही त्याच्यामध्ये अडकलेले आज आपल्याला दिसत आहे. एका बाजूला दांडियाला एका समाजाला विरोध केला जातो, पण भिडे गुरुजी म्हणतायत की दांडिया लोक खेळतायत. तर या अरे ते भिडेच्या बाबतीत मी मला विचारू नका रे बाबा. ते म्हणजे मी पत्रकार परिषदेमध्ये काही वेळ तरी विचित्र असा प्रश्न येतो ते भिडे बाबांच्या बाबतीत. काही भुमरेंचा एक विषय आहे. हा, भुमरेचा विचारा. ओबीसी देखील त्यामध्ये विष पसरवण्यामध्ये, जसं की आम्हाला 15 मिनिटं द्या वगैरे, ती सुरुवात झाली. दादा मी काय म्हणतो आपण हे ठरवलेलंच आहे की आपण 100 वर्षानंतर ही मला हेच प्रश्न विचार. म्हटलं की 15 वर्ष मागे झालं ना, चालू आहे, 30 वर्ष झालं ना, चालू आहे. आणि त्यानं शिक्षाही मिळाली ना. मी आज काहीतरी असं वक्तव्य केलं तर मला शिक्षा होणार हे मला माहित आहे. पण असे अनेक लोक आहे. तुम्ही ते नितेश राणेचं कधी ऐकलं का नाही? किंवा तुम्हाला पाठवू मी क्लिप्स, काय ते बोलतात. म्हणजे त्यांच्यासाठी काही कायदे कानून काही नाही आहे. भुमरेंचा एक विषय असा आहे की त्यांच्या ड्रायव्हरची जी संपत्ती संदर्भात आपण मध्ये प्रश्न उपस्थित केलेले, पुन्हा शिरसाटांच्या संदर्भातले आपण काही प्रश्न उपस्थित केलेले, त्याचं पुढे काय झालं? काही नाही झालं, काही होणारही नाही, काही होणार नाही. इतके पुरावे की आज शिरसाट आणि भुमरे हर्सू जेलमध्ये बसायला पाहिजे होते प्रामाणिकपणे. नाही, पण काय इतके एव्हिडन्स स्ट्रॉंग आहे की एका 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक खासदार आणि त्याचा आमदार पुत्र जे आहे ना, 500 कोटी रुपयाची जागा जी आहे ना, एका साध्या बॉन्ड पेपरवर तुम्ही ते डॉक्युमेंट्स बघितले ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे इतका अंदाजून कारभार कसा होऊ शकतो. शिरसाटांच्या साहेबांच्या बाबतीत मी काय माझ्याकडे आहे. मी स्वतः CBI कडे गेलो होतो आणि CBIचे ऑफिसरनी मला ते सगळं बघून विचारलं होतं कि सर ये ऐसा कैसा पॉसिबल है करके. मैं बोला सर पॉसिबल होता है सर, सगळं पॉसिबल आहे करके. आणि मी त्यांना समजावून सांगितलं सर याची 2 कारणं होऊ शकतं की एक आदमी बेवकूफ राहणं, तो ऐसी हरकतें करवालता है, और दूसरा मी काहीही करू माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही. तर मी बोला सर वो सेकंड वाली कैटेगरी इसके ऊपर फिट होती है करके की माझा मुख्यमंत्री माझ्या खिशात, उपमुख्यमंत्री त्यांना पॅकेटं मी देतो, त्यांनी मला 50 दिले होते तर मी 500 परत करणार आहे त्यांना. तर अशा प्रकारचे लेनदेन जेव्हा होतं ना तर काही होणार नाही.
खऱ्या अर्थाने अगर बघायचं असेल ना तर हायकोर्टाने त्याच्या बाबतीत सुओ मोटो ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी मला नोटीस पाठवायला पाहिजे होतं की एका महाराष्ट्र सरकारचे इतके मोठे पदावर बसलेल्या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारचे आरोप कोणत्या आधारावर करत आहे. म्हणजे उलट माझ्यावर केसेस काय की महाराष्ट्र सरकारच्या एका डॉक्युमेंटवर एक शब्द मी वाचलं तर 1.5 कोटी रुपये त्या महाशय मंत्री साहेबांनी खर्च केले. 1.5 कोटी रुपये मोर्चा काढायला लावले आपल्या समाजाच्या. एका नेत्याने 10 लाख रुपये घेतले, एकाने 15 की मी 200 महिलांना आणला, 100 आणणार, हे करणार करकेच नाही. 1.5 कोटी पूर्ण शहरामध्ये होर्डिंग्स लावले होते इम्तियाज जलीलचा बहिष्कार करण्यासाठी. फुल पेज ॲडव्हर्टाइजमेंट सगळ्या न्यूजपेपरमध्ये फुल पेज ॲडव्हर्टाइजमेंट आमच्या विरोधात. ते केस आता 1 तारखेला येणार आहे. मी स्वतः ते केस फाईट करणार आहे की इम्तियाज जलीलचा काय दोष. महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंटवर हे लिहिलेला शब्द आहे, मी वाचलं. केस करायच्याच असेल तर महाराष्ट्र सरकारवर करा. कायदा कोळून प्यायलेला पक्ष म्हणजे एमआयएम असं म्हटलं जातंय, कारण कायदे पंडिताचा तो पक्ष आहे. मग एमआयएम का ठोस पावलं उचलत नाही आता कसल्या बाबतीत? या सगळ्या गोष्टींबाबत करतो ना आम्ही अनेक केसेस आम्ही केलेले आहे. त्याच्या बाबतीत आमची फाईट सुरू आहे. त्यांच्या रूम मध्ये जे पैसे सापडले ते मोजले नाही कोणी म्हटलं पैसे कपडे होते ना ते असं काय करतोस तुम्ही. असं तुम्ही काही बोललं तर थोडी चाल. मोजले का अधिकाऱ्यांनी मोजले? हा कपडे होतेच नाही ते कपडे होते साहेब. म्हणजे ठीक आहे. एक म्हणजे पत्रकारांनीही कितकं बावळं समजतं ते की कोण म्हटलं ते पैसे होते तर मी बाहेरून आलो होतो आणि ते पैसे होते ते कपडे होते त्याच्यामध्ये. अब मैं जूम कर करके देख ले रहा हूँ. मैं बोला यार हो सकता है कि शर्ट के डिजाइन के ऊपर 500 के नोट छपे हुए होंगे करके उसके अंदर. तर शिवसेना कधी घेतलं पक्षामध्ये? कोणते सब है सर. नाही आमचे खूप मोठे चाहते आहे. 12 वर्षापासून आमचे काकासाहेब काकडे आमचे खूप मोठे काकासाहेब काकडे आमचे खूप मोठे चाहते आहे, समर्थक आहोत. परवा मराठवाड्याचा विषय झालेला आहे. स्वतः मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, प्रस्ताव द्या म्हणजे प्रस्ताव दिलाय का नाही अजून त्याचा पत्ता नाहीये. पण पीएम केअर फंडानं सुद्धा मदत करायची मागणी होती. त्या बाबतीत पण काढावं का पीएम केअर फंड पुढे आला पाहिजे का काढला जातो? कोरोनासाठी एक स्पेशल गोळा केला होता आणि त्यासाठीच केला खर्च करण्याची गरज आहे असं त्यांनी एक आठ सांगितलं आणि म्हणून तो करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं. नाही पण काय आहे की त्याच्या बाबतीत डिटेल्सही तुम्ही मागू शकत नाही. पीएम केअर फंडमध्ये किती फंड आलेला आहे, कोणी दिलेला आहे, कशा दिलेला आहे याची जानकारी तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण ते नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारचे जे सीएम केअर फंड संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले की तो कोविड काळामध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे त्यात बदल करता येत नाही आणि तो कसा करायचा जर कुणाला माहिती असेल तर मला सांगा असं म्हणतात. कारण ते उद्धव ठाकरेंच्या कालावधीत झालं होतं. नाही आपण तर सगळे बावळट लोक आहे साहेब. आपण काय त्यांना इतके हुशार माणूस आहे ते. कोटी रुपये तसेच पडून आहे. कोरोना काळातली ती गोळा केलेली बहुतेक ते वाट बघत असेल की पुन्हा कोरोना येणार कधीतरी तर आपण त्यावेळी आपण खर्च करू कसं. म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा उत्तर देतं ना एका बघा मुख्यमंत्री हुशार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, आम्ही रिस्पेक्ट करतो त्यांचं. पण अशा प्रकारे जेव्हा आपले शेतकरी जे आहे ते खूप त्रस्त झालेले आहे, काहीतरी त्यांना एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही निर्णय घेत नाही आहे. आणि जेव्हा आज मी बघतो की काय मोठा इंडस्ट्रियलिस्ट 2 शहरं खरीदणार आहे, 2 शहर खरीदणार आहे असं प्रकारचं ते त्याच्यामध्ये किती तथ्य आहे मला माहीत नाही आहे. पण किती 1000 एकर्स ते जागा एक उद्योगपती त्यांचे जवळचे जे आहे ते खरीदणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर दुसऱ्या साईडला शेतकऱ्यांचा काय हाल आहे. बाकी के मुद्दे शाम के जलसे. राहुल गांधींनी निवडणूक आयोग गठन के पूरा 200% बराबर है सर. उससे पहले सर मैं आपको बता रहा हूँ, उससे पहले ही हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने इलेक्शन कमीशन के पास जाकर है तो पूरा उन्होंने ये बताए थे कि किस तरीके से ये घोटाले हो रहे हैं करके. उसमें राहुल गांधी साहब ने उठाए हैं, हम उसका पूरी तरीके से समर्थन करते हैं. और मैं इस वजह से इस बात को बहुत संजीदगी से ये कहता हूँ और पूरी जिम्मेदारी के साथ कहता हूँ कि मैं भी उसका शिकार हुआ हूँ. वोट चोरी आज के दिन अगर इलेक्शन कमीशन को इस देश के अंदर लोकशाही को जिंदा रखना है तो कहीं ना कहीं आपको इलेक्टोरल रिफॉर्म्स लाने की ज़रूरत रहेगी. दुनिया का सबसे बोगस, सबसे फालतू
अगर कोई सिस्टम है तो वो हमारा इलेक्टोरल सिस्टम है। कि इंक मिलेंगी नहीं आपको, हमारे पास ही इंक रहती है। भाजप के पूरे नेताओं के पास वो इंक लगी हुई है। रेड हँडेड आम्ही पकडलं, रेड हँडेड इलेक्शनच्या दिवशी कशा प्रकारे आधार कार्ड हे सगळं घेऊन ते इंक लावत होते। म्हणजे खूप सारं रिफॉर्म करण्याची आवश्यकता आहे लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर। पण ते होणार नाही आहे, कारण त्यांना सत्तेमध्ये बसण्यासाठी काय काय लागतं ते सगळ्यांना कळलेलं आहे। ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच। शेवटचा प्रश्न